हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे उज्जैनला. तर फॅमिलीसोबत चाललो आहे. खूप दिवसापासून जायचं ठरलं होतं. तर यावेळेस आता आम्ही चाललो आहे. सगळ्यांना सुट्ट्यासुद्धा आहेत. आम्ही 4 गाड्या घेतल्या होत्या. प्रत्येकजण तिघं जण एका गाडीमध्ये. तर सगळी तयारी झालेली आहे. बॅगा वगैरे आम्ही गाडीमध्ये ठेवल्या. मी या गाडीमध्ये बसणार आहे फर्स्टवाल्या. तर आता आम्ही चाललो आहे गाडीमध्ये बसायला. तर आम्ही निघालो आहे घरातून आता. पुण्यातून ओमकारेश्वर तरी 450 किलोमीटर आहे. खूप मोठा प्रवास होता. 2 दिवस लागतील पोहोचायला आम्हाला तिथे. तुम्ही बघू शकता 2 गाड्या मागं राहिल्या होत्या. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी थांबलो तिथे. थोड्या वेळ वाट बघितली. ते आले की आम्ही लगेच निघून आलो. तुम्ही बघू शकता ते आले. आता आम्ही निघालो. हायवे लागला. हायवेवर एवढी गर्दी नव्हती. रुद्राला वाटेमध्ये भूक लागली तर त्यांनी लाडू वगैरे घेतला खायचं आम्ही सगळं सामान घेतलं होतं. कारण की लहान मुलं होते, त्यांना वाटेमध्ये कधीही भूक लागू शकते. त्यामुळे आम्ही खायचं सामान सोबतच घेतलं होतं. पेट्रोल भरलं आणि पाऊस पण खूप पडत होता. खूप भारी वाटत होतं. गाणी वगैरे आम्ही लावली. अंधार झाला. 6 वाजले असतील, 6-7 वाजले होते. प्रवास करून थांबलो, दमलो. त्यासाठी आता आम्ही चहा प्यायला घेतला. चहा पिला आणि परत आम्ही हॉटेल शोधत गेलो. तर आम्हाला हॉटेल काही सापडले नाहीत. एका ठिकाणी आम्हाला हॉटेल राहण्याची सोय आणि जेवायचीसुद्धा सोय भेटली. त्यामुळे आम्ही तिथं जेवण वगैरे केलं आणि सकाळी आम्ही उठून परत रेडी झालो. तिथलं हे हॉटेल व्ह्यूज आहे बघा तुम्ही तिथल्या हॉटेलमधलं. तर मी आवरून वगैरे सगळं आम्ही निघालो. सगळे बॅग घेऊन सगळे गेले. हा करण सगळ्यात उशिरा आला. मुलांसाठी तिथे खेळायलासुद्धा होतं. तर आता आम्ही निघालो आहे. थोडेसे फोटो वगैरे काढले. मस्त एन्जॉय केलं. सेल्फी काढले. रुद्रनी पण खूप एन्जॉय केलेला आहे. लहान मुलं प्रवासामध्ये खूप त्रास देतात असं म्हणतात, पण आमच्या रुद्रनी एवढा काही त्रास दिलेला नाही आहे. तर ही तुम्ही बघू शकता, ही नर्मदा नदी आहे. ते PMCमधून उगम पावते आणि गुजरातमध्ये ते मिळते. तर दुपारची जेवणाची वेळ झाली. आम्ही जेवण केलं. परत आम्ही ओमकारेश्वरला निघालो. तिथून चालत पर गेलो. बोट होत्या पण ते बंद होत्या, त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो. तर आम्ही चालत पुढे आलो. तुम्ही बघू शकता रुद्र कसा चालतंय. मला बघितलं की परत आला माझ्याकडे. बघू शकता इकडे हे मंदिर आहे ओमकारेश्वरांचं, देवाचं. इथे पाणी आहे. इथं नदी आहे. त्याच्यामध्ये हातपाय धुवून आंघोळ वगैरे केली तर आपण जे केलेले पाप आहेत वगैरे ते सगळे धुवून जातं असं म्हटलं जातं. तर मी सुद्धा हातपाय वगैरे धुवून देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही परत निघालो. कारण की आम्हाला तिथं खूप प्रवास करायचा होता. आम्हाला उज्जैनला जायचं होतं. ओमकारेश्वरहून उज्जैन 150 किलोमीटर होतं. त्यामुळे आम्ही लवकर निघालो, थांबलो नाही तिथे. तर तिथं आम्ही पोहोचलो. उज्जैनला अख्खा दिवस गेला, पूर्ण दिवस गेला तिथे. गाडी आम्ही अलीकडेच लावली आणि तिथून आम्ही 6 सीटर करून गेलो. अजून काय 4 4 व्हीलरमध्ये पुण्यावरून MP आणि MP झालं. एका रिक्षात 17 जण वाचवल्या. काय करायचं आता माणसाने? यायलाच लागतंय. तर आम्ही पोचलो आहे. ते बघा तुम्ही तिथे व्ह्यूज वगैरे बघा. सगळे दुकानं वगैरे आहेत. हे टीका लावतात तिथं, महाकालचा टीका वगैरे आम्ही लावला. तुम्ही बघू शकता. तर तिथं आम्ही आता पोहोचलो आहे.
दर्शनासाठी खूप गर्दी होती, अंधार झाला होता. हे तुम्हाला इथं तिकीट काढून जर तुम्हाला लवकर दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. आमचं दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ देत नव्हते, त्यामुळे आम्ही फोटो व्हिडिओ आतमध्ये नाही शूट करू शकलो. तर आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं, मनसोक्त झालं. खूप दिवसापासून जायचं ठरलं, तर आज आमचं दर्शन फायनली झालं. तिथं आम्ही जरा परिसरामध्ये फिरलो, फोटो काढले. खूप मोठा परिसर आहे तिथं, तुम्ही बघू शकता. देवाचे सगळे असे मोठे मोठे मूर्ती तयार केलेली आहे तिथं गणपतीची. परत अजून रामायण वगैरे सगळे जे भरपूर मी थांबलेले आहे तिथे. फोटो वगैरे बघू शकता तुम्ही. हा रुद्र, तिथून खेळणी वगैरे घेतले, खूप मजा केली आम्ही. आणि इथं बघू शकता किती भारी व्ह्यूज आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.